नमस्कार. सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा 1979 सालचा सिनेमा जानकी. वसंत जोगळेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. डॉक्टर श्रीराम लागू, सीमा देव, उषा नाईक, लता अरुण, सुमती गुप्ते, नैना आपटे, अशोक सराफ, राजा गोसावी, रमेश देव, जयंत सावरकर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाची होती. दिग्दर्शक म्हणून वसंतरावांनी जेव्हा आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं तेव्हा त्यांनी स्वतःची पंचदीप प्रॉडक्शन ही चित्रपट निर्मिती संस्था महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओमध्ये सुरू केली. यातून सुरुवातीला त्यांनी आचल सिनेमाची निर्मिती केली, ज्यात अशोक कुमार आणि निरूपा रॉय यांची जोडी होती. पुढे आचलच्याच कथेवरून त्यांच्या पत्नी सुमतीबाईंनी जानकी हा मराठी सिनेमा निर्माण केला. यातली सारीच गाणी प्रचंड गाजली आहेत. आजही आपल्या मनात ती कायम आहेत. कारवा मराठीमधून येतंय पहिलं गाणं तुमच्या भेटीला. जानकी सिनेमातलं अजून एक अत्यंत लोकप्रिय गाणं, मी सोडून सारी लाज अशी बेभान नाचले आज की घुंगरू तुटले रे. ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघेंनी
या गाण्याविषयीची गोष्ट सांगितली होती. मुळामध्ये या गाण्याची भट्टी मनासारखी जमत नव्हती. म्हणजे दिग्दर्शकांना नक्की काय हवंय तेच स्पष्ट होत नव्हतं. काळोखात तीर मारावेत तसे कवी आणि संगीतकारांचे प्रयत्न चालले होते. बोलता बोलता नृत्याचा संदर्भ निघाला. त्यावर हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या ठेवणीतली एक हिंदी चीज बाहेर काढली. मोहे आई न लाज कि इतना जोर से नाची आज की घुंगरू टूट गए. मंगेशकरांनी त्या शब्दांना चाल मात्र अर्थातच त्यांची अशी निराळी केली होती. ही चाल आणि हे शब्द आप्पा जोगळेकरांना आणि सुधीर मोघेंनाही खूपच आवडले आणि तेव्हा त्याच शब्दांचा मराठीत अनुवाद करावा असं ठरलं. काव्यानुवाद करणं ही सुधीर मोघे यांच्या आवडीचीच गोष्ट, पण अनुवाद ही देखील एक प्रकारे नवनिर्मिती असते. इथे नुसता शब्दार्थ आणायचा नसतो, तर त्यामागचा भाव आपल्या मातीत मुरून पुन्हा जन्मावा लागतो. इतना जोर से नाची आज पेक्षा अशी बेभान नाचले आज ह्या ओळीतल्या छटा अधिक गहिऱ्या आहेत. गीतकार सुधीर मोघे यांनी या गाण्याची आठवण सांगताना एका कार्यक्रमात सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा ते या शब्दांकडे मागे वळून बघत तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर गाईडमधली आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है म्हणणारी वहिदा उभी राहते. आणि हो, सांगायचा मुद्दा असा की या एका मराठी गाण्यावरून हिंदीत पुढे 3 गाणी निघाली. आशाताई, पंकज उदास आणि अगदी वॉर सिनेमातलं ऋतिक रोशनवरती पिक्चराईज झालेलं आणि प्रत्येक पार्टीमध्ये वाजणारं गाणं घुंगरू टूट गए. केवढी महती आहे ना या एका गाण्याची. त्यामुळे असं म्हणता येईल की अगदी प्रत्येक काळामध्ये हेच गाणं नव्या रूपात आपल्या भेटीला येत आहे. पण जुनं ते सोनं. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला.
कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. मिसेने मतिल बड़ा हीरो झालो रे, मिसेने मतिल बड़ा हीरो झालो रे. याटी नारी नारे का आता माझ्या रे, मिसेने मतिल बड़ा हीरो झालो रे, मिसेने मतिल बड़ा हीरो झालो रे. याटी नारी नारे का आता माझ्या रे, मिसेने मतिल बड़ा हीरो झालो रे, मिसेने मतिल बड़ा हीरो झालो रे. तुझ्याशिवाय मला थारा नाही, इंडस्ट्रीमध्ये मला आसरा नाही. पिक्चर काढूये, स्वप्नात रंगूये, हिरो हा गप्प बसणारा नाही. तुझ्याशिवाय मला थारा नाही, इंडस्ट्रीमध्ये मला आसरा नाही. पिक्चर काढूये, स्वप्नात रंगूये, हिरो हा गप्प बसणारा नाही. तुझ्याशिवाय मला थारा नाही. मी तर हाय ग मोठा नट, पिक्चर काढू एक झटपट, तू काम त्यात करशील का? अगे केळेवाली सांग माझ्या संगाती येशील का? अगे केळेवाली सांग माझी हिरोईन होशील का? देखणं रूप तुझं एक डाव बघून, किनारी न रेखा जात्याला पळून, सांगन ते करशील का? अगे केळेवाली सांग माझी हिरोईन होशील का? अगे केळेवाली सांग माझ्या सांगाती येशील का? अगे केळेवाली. जानकी सिनेमात एक रासलीलेचं गाणं हवं होतं. मराठी भावगीत विश्वात ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे यांनी गाणारी वाट या पुस्तकामध्ये या गाण्याविषयीची एक आठवण सांगितली आहे. मराठी भावगीत विश्वात रासलीलेचं गाणं म्हणून कविवर्य सुरेश भटांचं आज गोकुळात रंग खेळतो हरी या गाण्याची आठवण सगळ्यात आधी होते आणि ते अपरिहार्यच आहे. साहजिकच तोच आकृतीबंध त्यांच्याही मनात घोळू लागला जेव्हा ते जानकीसाठी लिहित होते. रंगला ग रास सखी रास रंगला अशा मुखड्याचं त्यांनी एक गीत लिहिलं होतं. गीतही छान जमलं होतं. हृदयनाथांनाही ते पसंत पडलं. ते चाल करण्याच्या विचारातच होते. तितक्यात सहज म्हणून ते दोघे महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत जिथे जानकीचं चित्रीकरण सुरू होतं ते पाहायला गेले. सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या, गप्पा टप्पा झाल्या आणि तिथे नृत्य दिग्दर्शक नायडू यांच्याशी गाठ पडली. त्यांनी विचारलं, ते रासलीलेचं गाणं तयार झालंय का? तयार झाल्यापैकीच आहे असं सांगितल्यावर मग ठीक आहे असं म्हणून ते जाऊ लागले. त्या मग शब्दानं कुतूहल चाळवलं गेलं. त्यांना त्या गाण्यासंदर्भात काहीतरी सुचवायचं असावं हे ध्यानात येऊन मंगेशकरांनी त्यांना बोलतं केलं. तेव्हा नायडू म्हणाले, काय आहे की सगळी कृष्णाच्या रासलीलेची गाणी एकाच ठेक्यावरती बनतात. प्रत्येक वेळी नृत्य रचना वेगळी काय करावी हे कळत नाही. पण तालच जर वेगळा आला तर त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य नक्कीच होतं. तिथून निघताना हृदयनाथ सुधीर मोघेंना म्हणाले की उद्या भेटा, आपण काही वेगळं सुचतंय का ते बघूया. दुसऱ्या दिवशी प्रभुकुंजमध्ये ते गेले तेव्हा हृदयनाथांनी नवीच चाल ऐकवली. ती खरोखरच वेगळी होती. आणि मग त्यांनीही पहिलं लिहिलेलं गीत पुसून मनाची पाटी पुन्हा एकदा कोरी स्वच्छ केली आणि त्या स्वररचनेला नव्याने सामोरे गेले. त्या चालीमधल्या लईच्या हिंदोळ्यामधूनच हे शब्द आले, झुलतो बाई रास झुला.
टिपऱ्या वाऱ्याची वेणू फांद्यांच्या टिपऱ्या गुंफतात गोप चांदण्यात छाया वाऱ्याची वेणू फांद्यांच्या टिपऱ्या गुंफतात गोप चांदण्यात छाया आभाळाच्या भाळावरी चंदेरी टिळा झुलतो बाई रास झुला झुलतो बाई रास झुला प्राणहीन वासे रासाचा रंग प्राणहीन वासे रासाचा रंग रंगहीन सारे नसता श्रीरंग प्राणहीन वासे रासाचा रंग रंगहीन सारे नसता श्रीरंग सोहीकडे मज दिसे हरी सावळा झुलतो बाई रास झुला झुलतो बाई रास झुला गुंतलास कोठे नंदनंदना तू गुंतलास कोठे नंदनंदना तू राधेचा रवाडा केव्हा येशील तू गुंतलास कोठे नंदनंदना तू राधेचा रवाडा केव्हा येशील तू घट झरे रात सरे ऋतू चालला झुलतो बाई रास झुला झुलतो बाई रास झुला नभनिळे रात निळी कान्हाही निळा झुलतो बाई रास झुला झुलतो बाई रास झुला जानकी सिनेमातलं अजून एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणजे विसरू नको श्रीरामा मला. हृदयनाथ मंगेशकर यांनी या गाण्याची आठवण सांगताना एक किस्सा सांगितला होता. त्यांना या गाण्यासाठी संगीत दिग्दर्शनाचं महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालं होतं. पण या गाण्याची मूळ रचना त्यांचे एक मित्र के महावीर यांची असल्याची कबुली त्यांनी एका रियालिटी शोमध्ये सगळ्या प्रेक्षकांसमोर देऊन आपल्या प्रतीचा आदर दुणावलाय. के महावीर हे गायक, संवादिनी वादक, कथ्थक घराण्याचं नृत्यक असून त्यांच्या आँख से आँख मिलाता है कोई सारख्या गझल्स प्रसिद्ध आहेत असंही पंडितजींनी कार्यक्रमात सांगितलं. आपण जेव्हा या माणसांना मोठी माणसं असं म्हणत असतो तेव्हा ती नेमकी मोठी का आहेत हे त्यांच्या या अशा स्वभावावरून दिसून येतं. ज्याचं क्रेडिट ते त्याला देऊन त्या कलाकृतीतून मोकळे होतात. किती शिकण्यासारखी आहे ना ही गोष्ट. या गाण्याची अजून एक गोष्ट म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी सांगितलं की आंचल सिनेमावरून वसंत जोगळेकर यांच्या पत्नी सुमतीबाईंनी जानकी हा मराठी सिनेमा निर्माण केला. या हिंदी सिनेमामध्ये सावरिया रे अपनी मीरा को या गाण्यावरूनच विसरू नको श्रीरामा मला हे गीत ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघेंनी लिहिलं. प्रिया विसरू
प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको श्रीरामा मला मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. विसरू नको श्रीरामा मला विसरू नको श्रीरामा मला मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको. किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी किती दानवाने तुला भेटले मी किती जन्म झाले तुझी प्रेमिका मी किती दानव्याने तुला भेटले मी तुझी सावली झाली घेऊनी हिंडले सतीचा वसा प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको. कसे दान आले रित्या ओंजळीत तुझ्या वीण झाले अभागी अनाथ कसे दान आले रित्या ओंजळीत तुझ्या वीण झाले अभागी अनाथ तुझ्या अंकुरासाठी सोसते झेलते उन्हाच्या झळा प्रिया विसरू नको श्रीरामा मला मी तुझ्या पाऊली जीव वाहिला प्रिया विसरू नको श्रीरामा मला विसरू नको. आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची कॉमेंट देऊन. आणि सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा टॅब ऑन करा म्हणजे तुमचा कुठलाही एपिसोड मिस नाही होणार.